Friends, in the last lectures, we have learned the icebreakers on saying please. In this video of the part 1 on saying please, we have to learn about the author Alfred George Gardner. At first, about the author Alfred George Gardner. Alfred George Gardner was born at Chelmsford in Essex in 1865. तर अल्फ्रेड गार्डनर यांचा जन्म चेम्सफोर्ड या ठिकाणी एसेक्समध्ये 1865मध्ये झाला. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्यांनी त्यांच्या साहित्य जीवनाची सुरुवात जर्नलिस्टमधून केली. ॲट द एज ऑफ 37 वयाच्या 37व्या वर्षी he was appointed editor of the Daily News London. डेली न्यूज या साप्ताहिकाचे किंवा या न्यूजपेपरचे ते संपादक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. अंडर द शिरोनेम पेन नेम अल्फा ऑफ द प्लो या टोपण नावाने ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू द डेली न्यूज अँड मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज. डेली न्यूज आणि द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लिखाणाद्वारे आपलं कॉन्ट्रीब्युशन्स केलं. हिज एसेस आर युनिफॉर्मली ग्रेसफुल अँड ह्युमरस. त्यांनी लिहिलेले एसे हे नेहमी विनोदी असायचे, एलिगंट आणि ग्रेसफुल सुंदर असायचे. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शुअर, मेनी फरोज अँड लाईव्ज इन द विंड्स आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. त्यांच्या लिखाणामध्ये नावाजलेलं लिखाण म्हणजेच द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शुअर, मेनी फेरर्स अँड लिव्ज इन द वाइंड. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amazing manner. त्यांच्या लिखाणामध्ये असणारा जो युनिकनेस आहे की त्यांची जी क्षमता आहे की बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ ते सहजपणे लोकांना शिकवतात. ही रेज द क्वेश्चन्स ऑफ मॉरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. आणि दररोजच्या जीवनामधली जी नैतिकता आहे याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता या धड्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या थोडक्यात इन ऑन सेईंग प्लीज की ऑन सेईंग प्लीज या धड्यामध्ये ही पॉइंट्स आउट ते उल्लेख करतात द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ की सामाजिक जीवनामध्ये असणारा चांगला शिष्टाचार, चांगली वर्तवणूक याच्याबद्दल ते उल्लेख करतात. इम्पॅसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ कोर्टसी आणि सभ्यतेचे महत्त्व किंवा नम्रतेचे महत्त्व याच्यावरती ते इम्पॅसाइज करतात. ही शोज ते याही गोष्टी दाखवतात. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड. आपलं बोलणं हे नम्र जर असेल तर आपण आजूबाजूचा परिसर हा स्वीटन करू शकतो. हाऊ कोर्टसी हाऊ डिसकोर्टसी अँड इल मॅनर स्पॉईल ऑर पोल्यूट इट. आणि त्याचप्रमाणे असभ्यता, वाईट वर्तवणूक आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्पॉईल करतं किंवा प्रदूषित करतं. त्यानंतर ऑन सेईंग प्लीज धड्याबाबत आपण हा धडा लाईन टू लाईन मराठीमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. जो यंग लिफ्टमॅन होता सिटी ऑफिसमध्ये काम करणारा, त्याने त्याच्या पॅसेंजरला त्या सकाळी लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं आणि त्याबद्दल त्या यंग लिफ्टमॅनला फाईनही झाला. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. त्यांच्यातला प्रश्न हा फक्त प्लीजचा होता. द कंप्लेंटंट एंटरिंग द लिफ्ट, जो पॅसेंजर लिफ्टमध्ये आला तो फक्त म्हणाला टॉप प्लीज, फक्त टॉप असं म्हटला. द लिफ्ट मॅन डिमांडेड टॉप प्लीज, परंतु लिफ्टमधल्या त्या यंग मॅनला टॉप प्लीज असं म्हणण्याची गरज होती.
and these concessions being refused, he not only declined to comply with the instructions आणि तो पॅसेंजर याने दिलेले जे कन्सेशन्स आहे याच्याशी तो कंपाईल विथ इन्स्ट्रक्शन्स झाला नाही म्हणून हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, त्याला त्या लिफ्टच्या बाहेर ढकलण्यात आलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर्स टू फार. डिस्कोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. असभ्यता किंवा वाईट वर्तवणूक हा काही कायदेशीर गुन्हा नाही. इट डज नॉट एक्सक्यूज ॲझल्ट अँड बॅटरी, की याच्यामध्ये कायद्यामध्ये ॲझल्ट आणि बॅटरी जो प्राणघातक हल्ला किंवा मारामारी आहे याच्यामध्ये याला एक्सक्यूज नाही कायद्यामध्ये. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस आय नॉक हिम डाऊन द लॉ विल ॲक्विट मी. जर एखादा बर्गलर आपल्या घरामध्ये शिरलेला असेल, त्याने मारहाणीचा प्रयत्न केला आणि आपणही त्याला मारण्याचा प्रयत्न केला, द लॉ विल ॲक्विट मी, तर कायदा आपल्याला निर्दोष मुक्तता करतो. किंवा इफ आय एम फिजिकली ॲझल्टेड, जर आपल्याला शारीरिक हल्ला जर केला, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स, की त्याच रिझलन्स व्हायलन्सने आपण त्याचा सूड घेऊ शकतो किंवा प्रत्युत्तर करू शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड ॲझिलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ. याचाच अर्थ म्हणजेच काय, की जो बर्गलर आहे किंवा हल्लेखोर आहे त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. बट नो लीगल सिस्टम्स कुड अटेम्प्ट टू लेजिस्लाइट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु कोणतीही कायदेशीर पद्धत ही बॅड मॅनर्सच्या विरुद्ध कायदा करण्याबाबत नाही. लेजिस्लेट म्हणजेच मेक अ लॉ, कायदा करणे. कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग which it does not itself recognize as a legally punishable offense. किंवा की याही गोष्टी सँक्शन्स करत नाही किंवा एखादा व्यक्ती हा बॅड मॅनर्समध्ये बिहेव करत असेल तर आपण त्याला व्हायलन्समध्ये उत्तर द्यायचं हे कायद्यामध्ये मान्य नाही. आवर सिम्पॅथी विथ द लिफ्टमॅन, आपली सहानुभूती त्या लिफ्टमॅनबद्दल आहे, परंतु वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल, परंतु कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. इट वुड नेवर डू, की कायदा याविरुद्ध काहीच करू शकत नाही. इफ वी वेर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिलाइक द बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइस ऑर द स्कोल ऑन देअर फेस, ही आपल्याला आपण याच्याविरुद्ध काहीच करू शकत नाही. जर आपल्याला एखाद्याचं वर्तवणूक आवडलेलं नसेल, त्याच्या आवाजाचा टोन आवडलेला नसेल किंवा चेहऱ्यावरचे हावभाव आवडलेले नसेल, तर आपण वी वेर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स, तर आवर फिस्ट वुड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. जर याच्याविरुद्ध आपण व्हायलन्सचा वापर केला किंवा फिस्टचा वापर केला, ज्याप्रमाणे बॉक्सिंगमध्ये बॉक्सचा वापर करतात किंवा मुठीचा वापर करतात, त्याप्रमाणे जर आपण लोकांविरुद्ध जर मुठीचा वापर केला तर द गटर्स ऑफ द सिटी, शहराची गटर्स वुड रन विथ ब्लड ऑल डे, संपूर्ण दिवसभर रक्ताने वाहतील.